आवाज का लाइफ मतलब है कि जिंदगी बड़ी होनी चाहिए, लंबी नहीं। सो बाबू मुशाय, गुड बाय, टेक केयर, लव यू ऑल। हा कोइन्सिडेंस नाहीये। ऋषीला नक्की सगळं माहितीये। विचारायलाच पाहिजे मी। आमच्या परीने असली शब्द प्रयत्न नाही, आम्ही करू. पण आमच्या परीने प्रयत्न करू. हा. काहीच काळजी करू नका. तू ये इकडे. बरं झालं आलीस. आम्ही एक काहीतरी ठरवतोय, तुला जरा सांगायचं होतं त्याबद्दल. नीतू, आम्ही आणि राजेश साहेब यांनी मिळून कामेरकरांना आर्थिक मदत करायचं ठरवलं. काय आहे, ऋषीच्या आईच्या काही सेव्हिंग्ज आहेत, काही दागिने आहेत, तुझ्या आईचे काही दागिने आहेत, माझ्या एफडीज आहेत. त्या सगळ्या एकत्र केल्या तर एक चांगली अमाऊंट तयार होईल आणि जेणेकरून कामेरकरांना कर्ज फेडायला मदत होईल, है ना? मला असं राजेशची साधारण मी ऋषी आणि कामिनीला भेटून आले. नीतू, बरं साधारणपणे आपल्याला किती पैशांची गरज लागेल? थांब थांब थांब, नीतू काय अर्थ आहे याला? कसं करू शकतोस तू असं? आभासचा प्रोग्राम संपवतोय का? तर म्हणे आसपास असलेल्या आभासला शोधा. काय समजायचं याला? नाही, तुला नक्कीच माहिती असेल. लक्षात येते आता माझ्या ऋषी. तू माझा आणि आभासच्या प्रोग्रामचा काय संबंध? संबंध आहे. तुझा बेस्ट फ्रेंड आहे ना आभास. तूच सांगितलं असेल त्याला, आभास प्रोग्राम बंद कर. आणि मग काय, ऋषिकेश तिळगुळकरांनी सांगितलंय, केला आभासने प्रोग्राम बंद. का केलंस तू असं? तू बघ, असं काहीही घडलेलं नाही. नाही नाही. नक्की? अगं हो. ठीक आहे, मग आपण आत्ताच्या आत्ता क्रॉस चेक करू. तू फोन लाव आभासला आणि त्याला प्रोग्राम संपवण्यापासून थांबव प्लीज. फोन लाव. हे बघ नीतू, ते शक्य नाही. का? का शक्य नाही? कारण की विनाकारण त्याला कॉल केलेला आवडत नाही आणि तो कॉल्स पण उचलत नाही. फाईन, तू मला नंबर दे, मी फोन करते आणि बोलते त्याच्याशी. साहेब, हे लिहून. घेतलंस तू? तुम्ही पाणी आण. कोणी आठवण काढली देव जाणे. आण लवकर. चल पाणी. बरं वाटतंय सर? कोण आठवण काढतंय? महाजनांनी काढली असेल. सुना कॅल्क्युलेशन. ऋषा ती फाईल दे ना. राजेश रावांचा काही फोन आला होता? म्हणजे व्यवस्थित पोहोचलेत ना ते? हो सर, अगदी. इनफॅक्ट आई इथल्या काळजीने इथे यायला निघाली होती, इतक्यात बाबा तिथे पोहोचले. पण इथे राहिले असते तर चाललं असतं ते. आपण ऍडजस्ट केलं असतं ना. सर इट्स ॲब्सोल्युटली ओके. आई तशी तिथे एकटी असते. ऍटलीस्ट त्या निमित्ताने आईला बाबांची कंपनी मिळाली. कंपनी शेअर्सची ग्रोथ वार्षिक 10% होती. म्हणजे टोटल. हा साहेब, हे बघा, तुमच्या बँकेतली सेव्हिंग्स आणि पॉलिसी मिळून रक्कम लाखाच्या घरात जाते. काही म्युच्युअल फंड्स आहेत, बॉन्ड्स आहेत, त्यांची मॅच्युरिटी पुढच्या 6 महिन्यात संपते. मॅच्युरिटीच्या आधीच जर आपण विथड्रॉ केलं तर आजच्या बाजारभावापेक्षा तुम्हाला मिळणारी रक्कम ही 40% कमी असेल. तुम्हाला काय काढायचंय, काय ठेवायचंय तुमच्यावर आहे.
सुम्या किती हुशार आहेस तू. परफेक्ट कॅल्क्युलेशन वाटलंस अगदी, आणि तेही एकही चूक न करता. अगदी. साहेब, आमच्या घरातले हिशोब मीच करतो. आमच्या अण्णांचा खूप मोठा बिझनेस आहे. हं? आता एवढा मोठा बिझनेसचा हिशोब कराया विश्वास माणूस पाहिजे का नाही? घरचं माणूस असलेलं बरं असतं ना. म्हणून तर आमच्या अण्णांनी 4 इयत्ता जास्त शिकवले मला. अरे नीतू बेटा, तू काका जेवण आणलंय तुम्हा सगळ्यांसाठी. अरे तू का आलीस? आमच्या पैकी कोणीतरी आलं असतं ना. इट्स ओके. काय नाही तू आज कोणता नवीन प्रयोग करणार आहे सांगतो ना? आज स्वयंपाक आईने केलंय, मी नाही. अरे हे तू ऐक ग. अगं काय झालं, असं का वागतीयस तू? तुला चांगलंच माहितीये का ते. मला काहीच माहित नाही, मला तुझ्याकडून ऐकायचं. ऑल राईट देन. ऋषी, मला इतका राग आलाय ना तुझा की तुझ्याशी एक अक्षर सुद्धा बोलावंसं वाटत नाहीये मला. सगळं तुझ्यामुळे होतंय. सगळं चांगलं चाललेलं असताना मध्येच प्रपोज करून सगळं मेसअप करायची काय गरज होती? आणि मोर देन एनिथिंग एल्स, आभासचा प्रोग्राम तुझ्यामुळेच झालंय हे सगळं. तूच सांगितलंस ना त्याला प्रोग्राम करू नकोस म्हणून. काय गरज होती तुला असं त्याला सांगायची? अगं वेडाबाई, आभास माझं का ऐके, आणि तेही त्याच्या प्रोग्रामच्या बाबतीत. ते काही मला माहिती नाही, पण नीतू मॅडम, तुम्ही माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्याल का? नाही म्हणजे मला राग नेमकं कोणत्या गोष्टीचा आला? मी प्रपोज केल्याचा की आभासचा प्रोग्राम बंद झाल्याचा? नीतू, काय झालं? इतकी रेस्टलेस का दिसतीयस? काही नाही अगं, दिवसभरात एका मागून एक मनाविरुद्ध गोष्टी घडल्यात. सो असतो असा एखादा दिवस, तो येतो आणि तसा निघूनही जातो. सो काळजी करू नकोस. चल झोप. एक मिनिट नीतू, अगं आज आभास भेटणार होता ना तुला? काय झालं? नाही भेटला. म्हणजे ऋषी म्हणाला की आभासची भेट घडवून देतो. तितक्यात तुझा फोन आला, सो परत यायला निघालो आम्ही. बाजू काय करतोय रिशा? तू काय शोधतोय मला तरी सांग. अरे मी शोधून देतो ना तुला. रिशा, मिळाला. रिशा चेक. नक्की काय विचार करायला तू रिशा? ब्लँक चेक? रिशा, एक मस्त आयडिया माझ्याकडे. आपण ना याच्यात 1.25 कोटीचा आकडा टाकून देऊया, म्हणजे सगळे प्रॉब्लेमच सॉल्व्ह होतील बघ.